नमस्कार मित्रांनो. आज आपण सिंगल फेज मीटरमध्ये ग्राहक कशाप्रकारे चोरी करतात आणि ती सोप्या पद्धतीने कशी आपल्याला पाहता येते किंवा लवकर कसा मीटरला पहिल्या वीज चोरी पकडता येते ते आज पाहूया. याचीच सिंगल फेजचं हे मीटर आहे. तर सदरील ग्राहकाचा वापर हा खूप जास्त आहे. हे या इन्कमिंग टर्मिनलवरून कळतं की आपल्याला हे इन्कमिंग टर्मिनल जळाल्यामुळे त्यांनी खूप जास्त वापर केलेला आहे. आणि या मीटरमध्ये वीज चोरी कशी केलेली आहे ती आपण इथं पाहूया. सदरील मीटरचं सील ओके दिसत आहे. या साईडचं सीलसुद्धा ओके, म्हणजे टर्मिनल न काढता वीज चोरी कशी केलेली हे आपण पाहूया. सदरील मीटरला या ठिकाणी होल पाडून मध्ये त्यांनी लाल कलरची एक वायर कट केलेली आहे. ती आपल्याला इथून दिसते. ही जी लाल कलरची वायर आहे ना, ही लाल कलरची वायर त्यांनी तोडलेली आहे. म्हणजे रेकॉर्ड होणारं युनिट, मीटरमध्ये रेकॉर्डिंग जी काही होते, आपण जेवढा वापर केलेला आहे तो या वायर कट केल्यामुळं तो रेकॉर्ड होत नाही आणि त्यामुळं त्याच्या वापराचे बिलिंग होत नसल्यामुळं सदरील ग्राहक डायरेक्ट थेफ्ट करून वीज वापर करत आहे मीटर असतानाही. अशाच प्रकारचं अजून एक मीटर आहे, सिंगल फेजचंच आहे, HPL कंपनीचं. HPL कंपनीची सदरील मीटरचे दोन्ही साईडचे टर्मिनल काढलेले आहेत आणि सदरील मीटरला पाठीमागून काही केलेलं नाही आहे. समोरच्या साईडनं या ठिकाणी होल पाडलेले. हे होल आहे. या होलद्वारे त्यांनी मध्ये मीटरच्या मध्ये ही लाल कलरची वायर आहे ना, ही लाल कलरची वायर त्यांनी तोडलेली आहे. दिसते बघा, तोडलेली, कट केलेली. अशा प्रकारचे वीज चोरी ग्राहक करत आहेत. तर त्यांनी